एनर्जीचा प्रश्न विचारलेला ना, माझ्याकडे एनर्जी कशी येते? अरे कशी येते? आईच्या पप्पीनी. आईच्या पप्पीने. आईच्या आई पप्पी देते तुझी दरवेळेला हो आणि मग त्याने एनर्जी येते तुला. हो. ते आम्हाला जरा बघायला आवडेल ना की कसं असतं. जरा आई बाबांना जरा मंचावरती बोलवूया ना आज. बरेच मला प्रश्न आहेत त्यांच्याविषयी. या ना आई बाबा या. एकदा जोरदार टाळ्या. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं. वा वा नमस्कार सर. आपलं नाव? मी अतुल कालकुंद्री सर. माझं नाव सोनाली कालकुंद्री. वा दोघांचंही स्वागत. आणि मला आठवतंय की ऑडिशन पासून हे कपल त्याच्या बरोबर आहे. कसं वाटतंय? लेक इतका धमाल करतोय, काय वाटतं? धमाल म्हणजे तो लहानपणापासूनच त्याची एनर्जी छान आहे आणि म्हणजे त्याने थोडंफार ऑपरेशन वगैरे सफर केले तरी म्हणजे कोणाला माहीत नाही की त्याला मेडिकल रिझन्स आहेत त्याचे. हे म्हणजे तुमच्यापैकी पण कोणाला माहीत नाही. काय म्हणजे मला कळलं नाही. सर त्याला बाय बर्थ काही इश्यूज असल्यामुळे त्याचं ऑपरेट करावं लागलं होतं इमिजिएटली आफ्टर बर्थ. आणि काही कन्झिक्युटिव्ह प्रोसेसेस होतात ज्यात 2-3 ऑपरेशन करावे लागले. म्हणजे जन्मल्या हो हो. एक 3 वर्षामध्ये ते 4 मेजर ऑपरेशन झाले होते आणि त्याच्या व्यतिरिक्त 3-4 हॉस्पिटलायझेशन पण झाले होते 15-15 दिवसांचे. पण ते सगळं असल्यामुळं आमचा तो नेहमीच प्रायोरिटी 1 राहिला आहे आणि राहीलही याच्यापुढे. त्यामुळं तो जिथं असतो तिथं आम्ही असतो. माझी पूर्ण फॅमिली अर्णवच्या पाठीमागे असते. त्याला आत्तापर्यंत 147 सलाईन लावल्यात. सगळे म्हणतात हा 147 रेकॉर्ड ब्रेक आहे म्हणे तुझं. बापरे. खरं तर त्याला म्हणजे अजूनही काही गोळ्या औषधं सुरू असतात? नाही आता ओके. तो आता औषध वगैरे काही नाही. डाएट फॉलो करावं लागत असेल. हां डाएट. पण अर्णव तुझ्याकडे बघितल्यानंतर ना डॉक्टरला पण एनर्जी येईल असा हा गोड पेशंट आहे. बघा ना क्या बात आहे. हा मुलगा ना नुसता आनंद वाटणारा मुलगा आहे हा. ज्या स्पीडनी ह्या आमच्या कलाकारांना मी सांगतो, श्रेया, भारत, भाऊ, सागर, कुशल, की आत्ता सांगतो की एंट्रीच्या आधी हे 2 विनोद करायचे, त्याच टायमिंगनी ती माणसं करू शकतात कारण त्यांना अनुभव आहे एवढ्या वर्षांचा. सेम पद्धतीनं मी त्याला सांगतो आणि नंतर माझ्या लक्षात येतं की अरे आपण कोणाला सांगितलं? अर्णवला सांगितलं इथं विंगेत की हा विनोद घेशील का? बरं तोही त्याच टायमिंगनं तो विनोद घेतो, त्या स्क्रिप्टमध्ये लगेच ऍड करतो. कुठेही ती स्क्रिप्ट हलत नाही, म्हणून देत नाही. हे फार ग्रेट आहे. हे फार विशेष आहे. केवढा मोठा धबधबा. नाही इकडे जायचं त्यावेळेला मिळेल कधी ना कधी कुठे ना कुठेतरी मिळेल. अरे बापरे एवढा मोठा हा धबधबा. मिळेल कधी ना कधी मिळेलच. केवढा मोठा धबधबा. जवळ जाऊन बोल जेवढं. केवढा मोठा धबधबा. वा इतका रिस्पेक्ट वाढलाय माझा बाहेर. आजकाल तर माझी बायको का कसा होता रे? चहात हे टाकायला लागली. आजकाल माझी बायको चहात हे टाकायला लागली आहे. काय आलं आलं चहात का? चहात हे टाकायला लागली आहे. आलं नाही काय आलं का? भारी. क्या बात आहे. पण एनर्जी कशाने येते? पप्पी. मग आता जरा दाखवा किती एनर्जी. नको लिपस्टिक लागेल. दाखवा अरे पाहिजे ना, आशीर्वाद असतो तो. वा 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 वा. खूप मोठा हो, खूप जगाला आनंद दे, खूप मोठा कलाकार हो आणि या सगळ्या प्रेक्षकांची मनोरंजनातून सेवा करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. रत्न जन्माला घातलेत तुम्ही खरोखरच. थँक्यू. मंडळी, आपण आता आजकाल घराच्या बाहेर पडून कुठल्याही दुकानात गेलो की असं होत नाही की आपल्याला पाहिजे ती वस्तू आपल्याला मिळाली नाही. कुठल्या ना कुठल्या तरी दुकानात ती गोष्ट मिळतेच. पण असं झालंय का की तुम्ही कुठल्या तरी दुकानात गेलात आणि नॉलेज विकत घेतलंय? नाही ना? अशाच एका दुकानात आपण आज जाणार आहोत आणि ते दुकान हे ऑल इन वन जनरल स्टोर. जोरदार टाळ्याने स्वागत करूया सोनाली बगरे औरंगाबादहून आणि हेमंत पाटील जळगावहून. ऐ 2 आरत्या जास्त म्हटलं ना हे दुकान काय तुझ्या नावावर करणार नाही माझ्या बा.
मरायला टेकला होता तवा कुणी माझ्या नावावर दुकान केलं ना याच्या नावावर काय लगेच करीन का हं? अरे ह्या उदबत्त्या त्याच्या तोंडाजवळ कमी शिलगवानं रे. अरे तो फोटो इथला काया पडला लोक मला विचारताय फोटो लावला का एक्सरे बंद करते. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी आहे सामान. काय म्हणजे सागर माणिकराव नरसाळे. आणि आपण तेच काम करतो आणि हे आपलं दुकान आहे ऑल इन वन जनरल नॉलेज स्टोर. जनरल नॉलेज म्हणजे म्हणजे काय आहे की गिरायकांना ऍक्च्युली माल फुकट आहे पण आपल्या ज्ञानाचं म्हणजे आपल्या नॉलेजचे पैसे घेतो आपण. अच्छा. हा जे की मी इथे बसून त्यांना विकतो. हा? आता तुमच्याशी गप्पा मारत बसला तर मला दुकानावर वेळ होईल का नाही तुम्हाला दुकानावर बी जाऊ द्या. कर पिंट्या सकाळचे किती गिराईक झाले रे बेटा. एक पण नाही. अरे का मजाक बाजी लावली रे. अरे सकाळपासून एक बी गिराईक नाही. अरे दुकान आहे का ठगा हिंदुस्तान पिक्चर. दुकानदार आहेत का? नाही नाही चोर घुसलाय दुकान फोडायला कोणाला सांगता नका. बया 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 आ, चोर 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 चोर, अरे चोर. चोर चोर नाही पोलीस पोलीस बोंबलानं. पोलिसांनाच बोलवावं लागणार आहे. अरे. लोकांना निवळ गंडवताय तुम्ही. निवळ बोगस माल भरलाय. हो बोगस माल बिल नाही ऑल इन जनरल नॉलेज म्हणजे अरे जनरल नॉलेज स्टोर आहे A to Z सगळ्या वस्तू विकतो आपण असा फुल मॉल आहे फुल मॉल. या तुषार देवलचं पण असंच आहे. बोर्ड लावलाय फुल ऑर्केस्ट्राचा आणि दोघच वाजवते. त्याच्यावर पंच मार नको तो चिडतो. हो चिडतो. अहो पंच मारल्यावर नाही पंच नाही मारल्यावर चिडतो तो आणि मग रुसून बसतोय. काय काम आहे तुमचं. हा. आता हे बिस्किट पुडा हे बिस्किट पुडा काय असा असतोय का? खायचा बिस्कुट पुडा असाच असतो. हा अरे सोन्याची बिस्कुट राहते तर तुला ज्वेलरी बॉक्स मध्ये देता मी. हा, काय प्रॉब्लेम आहे बिस्कुटात. काय म्हणजे ह्याच्यामध्ये मुंगी निघाली आणि एक अख्खं बिस्किट खाल्लं तिनं. मग मला काय 9 बिस्किट राहिली. मला सांगा पहिला बिस्कुटचा पुडा कोणा फोडला मुंगीना का तुमनं. अर्थात मुंगी ना. मुंगीना ना मग बिस्कुट त्याचे झाले ना. काय बरं? अरे साधी गोष्ट आहे बिस्कुटचा पुडा तिचा झाला उलट बाकीचे 9 तुम्ही खाताय म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो माहिती. याचा अर्थ म्हणजे असं झाला एसटीत रुमाल टाकून शीट पकडल्यासारखं. मला मुंगी आधी आली तर बिस्किट तिचं. नाही 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 तुम्ही रागवू नका तुम्हाला सांगतो मी. मला सांगा ह्या बिस्किटच्या पुड्यामध्ये जेव्हा मुंगी होती तेव्हा ती मरेल होती का जिवंत. हा जिवंत होती. अरे मग हेच तर आमची क्वालिटी चेकिंगची प्रोसिजर आहे ना. मुंगी जर एक्सपायर झाली असती तर बिस्किट एक्सपायर झालं असतं. आता मग मुंगी जिवंत आहे की नाही म्हणजे बिस्कुट जिवंत आहे. हे फ्रेश फ्रेश आहे फ्रेश आहे. ठेवा ते तुमचं. आता हे साखर नेली होती घरी जाऊपर्यंत पावशेर कमी पडली. तुम्ही साखर कशी नेली होती घरी म्हणजे गाडीवरून गेला का पायी पायी चालत गेलता. हा चालत गेले होते. अरे किती दूर आहे तुमचं घर. इथून 2-3 किलोमीटर असेल. अरे मग कमी होणारच आहे ना. कस काय? अरे पायी चालल्यामुळे शुगर कमी होते ना मावशी. वाचलं की नाही पेपरात तुमनं. मग शिधी बात आहे. वाचले पाय आम्ही मग कुठेतरी. अजून काय प्रॉब्लेम आहे.